गुजरात राज्यातील पावागड येथील अतिप्राचीन जैन मूर्तीची विटंबना करण्यात आली। यामुळे सकल जैन समाज आक्रमक झालाय। या घटनेच्या निषेधार्थ मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। गुजरातच्या पावागड येथील अतिप्राचीन जैन मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी सकल जैन समाज आक्रमक झालाय। 16 जून रोजी गुजरातमधील पावागड येथील प्राचीन जैन मूर्तीची विटंबना करण्यात आली। यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यावेळी सकल जैन समाजाने मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। पावागढ़ गुजरात में अति प्राचीन जो जैन तीर्थंकरों की मूर्तियां थी उसकी विटंबना दिनांक 16 तारीख को की गई। वहाँ के जो देवी का मंदिर है वहाँ के ट्रस्टियों ने तथा वहाँ के लोगों ने यह विटंबना की ऐसा मालूम हुआ। उसका निषेध करने के लिए तथा उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होने के लिए हम लोग आज जैन समाज के तरफ से सकल जैन समाज की तरफ से माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं तथा हमारी मांग है कि उसी प्रकार पावापुरी की धरती पर सम्मत शिखर जी, पाली थाना एवं गिरनार जी में भी कई तरह के कब्जे करने की कोशिश की जा रही है। उसके ऊपर उस प्रकार के कब्जे की कार्रवाई रोकने के लिए माननीय पंतप्रधान तथा गृह मंत्री भारत राज्य इन लोगों ने उसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करके उनको रोकने की कोशिश की जाए, ऐसी हमारी जैन सकल समाज की तरफ से विनंती की जा रही है। वो हम आज माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं। अहिंसा परमो धर्म हा जो नारा आहे, ज्या समाजाचा नारा आहे, असं सर्वांना माहीत आहे की जैन समाज नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो। परंतु अत्यंत दुःखद घटना परवा पावागड इथे झाली। आमच्या जैन प्रतिमांची तिथे विटंबना करण्यात आली आणि हा एक पद्धतीने फार मोठा गुन्हा त्या तिथे झाला आहे। सहसा कोणाच्याही भानगडीत न पडणाऱ्या जैन समाजांच्या गुरु महाराजांवरती विहार करत असताना जे सतत ॲक्सिडेंट होतात आहे त्याच्या मागेही काहीतरी कारस्थान असल्याचं सिद्ध झालेलं आहे। तसेच आमचे जे मुख्य तीर्थस्थान आहे शिखरजी आणि पावापुरी या ठिकाणच्या भूमी तिथले स्थानिक लोक बळकावण्याचा प्रयत्न करत आहात। या सर्व दृष्टीने आज आम्ही समस्त जैन समाजाच्या वतीने संपूर्ण भारत देशात एक जैन समाजाची अजून एक ओळख सांगण्यासारखी वाटते की कोणत्याही प्रकारचे अनुदान, कोणत्याही प्रकारची मदत आम्ही शासनाकडून कधीही अपेक्षित करत नाही। अशा समाजावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दलचं एक लेखी निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेबांना आता इथे समाजाच्या वतीने देत आहोत। याची निश्चित शासन स्तरावरती केंद्र स्तर असेल, राज्य स्तर असेल, मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी या गोष्टीचा एक आमचा आक्षेप नोंदवून घ्यावा।